वालेकुम रहमतुल्लाह बरकातू आणि सर्वांना नमस्कार सुद्धा। मी मायरा जैतापकर माहिरा मुस्कान ह्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। मला आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल। अल्लाहच्या करमने आणि ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पण एकदम बरी आहे। कोकणात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, याचा फटका वनन गावाला बसला आहे। दर्शको, वनन गावामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे। गावातील कोलंबे कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। राजेंद्र सोनू कोलंबे सकाळी घरातून कामाला जाण्यासाठी निघाले होते। आपल्या स्वतःची सायकल घेऊन कोलंबे घरातून निघाले होते। नदीचे पाणी जास्त असल्यामुळे कोलंबे यांना रस्ता पार करता आला नाही। पाणी जास्त असल्यामुळे कोलंबे हे नदीत वाहून गेले। सकाळी 8 ते 9 वाजता वनन गावात ही घटना घडली। नदीत वाहून जाताना त्यांना काही लोकांनी बघितले। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न लोकांनी केला, परंतु लोकांना यश मिळाले नाही। खूप तास उलटून सुद्धा कोलंबे यांचा शोध लागला नाही। त्यामुळे त्यांचे परिवारचे लोक चिंतित आहेत। त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करा। कोलंबे हे सुखरूप भेटतील, अल्लाहकडे ही दुआ करते। हा आहे वनन गाव आणि हे आहेत राजेंद्र कोलंबे। आणि हे आहे त्यांचा घर आणि ही आहे ती नदी ज्या नदीत ते वाहून गेले। तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी दुआ करा, त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा की ते लवकरच भेटून दे। हो, एक माणूस गेला आहे, सापडला ना। म्हणून आलो आम्ही।
तुम्ही सुद्धा कुठे पावसात बाहेर गेलात तर स्वतःची काळजी घ्या. नदीवर जाताना, विहिरीत पोताना, समुद्रात जाताना तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. आता व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, धन्यवाद.